पुण्यातल्या चाकण परिसरातले हे सामान्य शेतकरी खंडू पानसरे। चाकणमध्ये उभा असलेला हा भव्य गृहप्रकल्प बलराज लांजिले या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा आहे। या प्रकल्पासाठीचा रस्ता मात्र खंडू पानसरे या शेतकऱ्याच्या शेतातून गेलाय। या रस्त्यासाठी खंडू पानसरे या शेतकऱ्याला कोणताही मोबदला देण्यात आला नव्हता। उलट रस्त्यासाठीची जमीन खंडू पानसरे यांची खोटी संमतीपत्रक बनवून बळकावण्यात आली होती। हा गृहप्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यांच्या लक्षात ही बाब आली आणि तेव्हापासून त्यांचा संघर्ष सुरू झाला। संमतीपत्र 17 जणांच्या खोट्या सह्या करून त्यांनी ते खोटं सादर करून आमच्या जमिनीतून FSI त्यांनी त्यांच्या बिल्डिंग बांधण्याकरता वापरला। हे नंतर आमच्या निदर्शनास आले। संपूर्णपणे आम्हाला न्याय मिळावा हीच आमची एक इच्छा आहे। याकरता आम्ही G24 तासचे फार आभारी आहोत। खंडू पानसरेंची जवळपास 3 कोटी रुपयांची जमीन बनावट संमतीपत्राच्या आधारे बळकावण्यात आली। यावेळी बलराज लांजिले ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख होते। असे गुन्हे रोखणं आणि त्यावर कारवाई करणं हे त्यांचं काम। पण स्वतःच्याच पत्नीनं बनावट संमतीपत्र बनवून जमीन बळकावल्याचा गुन्हा त्यांच्यासमोर आल्यावर मात्र ना चौकशी झाली ना कारवाई। अखेर खंडू पानसरेंनी कोर्टात धाव घेतली। त्यानंतर कोर्टाच्या आदेशानं कविता लांजिले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून या ठिकाणी त्यांच्या पत्नीने आमच्या जमिनीचा अशा प्रकारचा खेळखंडोबा केला। त्यामुळं आम्हाला थोडीशी दिलगिरी व्यक्त होती की अशा बऱ्याचशा माजी सैनिकांच्या किंवा इतर अधिकाऱ्यांच्या पदाचा गैरवापर करून या ठिकाणी आम्हाला इतकी वाट पाहावी लागली की जेणेकरून आम्हाला 4 वर्ष या ठिकाणी थांबावं लागलं। प्रकरण कोर्टात गेल्यावर त्याचा तपास CID कडे देण्यात आला। 4 वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर कविता लांजिले, त्यांचे भागीदार आणि आर्किटेक्ट अशा 8 जणांना अटक झाली। खंडू पानसरे यांना काही प्रमाणात न्याय मिळाला, पण प्रत्येक शेतकऱ्याला किंवा सामान्य माणसाला हे शक्य होईलच असं नाही। त्यासाठी जमीन माफिया आणि लांजिले सारख्या अधिकाऱ्यांना लगाम बसेल अशी यंत्रणा उभारण्याची गरज आहे। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।